नमस्कार सर्वांना. आज आपण 7वीचं स्टेट बोर्ड पाहणार आहे. तर 7वी स्टेट बोर्डमध्ये टोटल 20 चॅप्टर्स आहेत. तर हे चॅप्टर्स आपण पार्ट 1 अँड पार्ट 2 असं डिवाइड केलेले आहेत. तर पार्ट 1 मध्ये आपण पहिले 10 चॅप्टर्स पाहू आणि सेकंड पार्टमध्ये पुढील 10 चॅप्टर्स कंटिन्यू करू. तर आपण लगेच स्टार्ट करू. बघा, ही आहे अनुक्रमणिका, ज्याला आपण इंडेक्स म्हणतो. तर हे सर्व टॉपिक्स आहेत. फर्स्ट टॉपिक काय बघा, सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. दुसरा आहे वनस्पती, रचना व कार्य. त्यानंतर नैसर्गिक संसाधनाचे वर्गीकरण. चौथा आहे सजीवातील पोषण. हे टोटल जवळपास 20 चॅप्टर्स आहेत. तारकांच्या दुनियेत. ओके, टोटल 20 आहेत. तर सर्व चॅप्टर्स हे महत्त्वाचे आहेत. तर आपण आता स्टार्ट करू. महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी सांगत जाईल, ते तुम्ही नोट करून घ्या किंवा वारंवार हे लेक्चर बघत चला. चला, आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, सांगते तुम्हाला. ओके, बघा काय दिलेलं आहे बघा. बहुतेक सर्व वनस्पती या स्वयंपोषी असतात. सर्वच वनस्पती या स्वयंपोषी असतात, पण काही वनस्पती या परपोषी पण असतात. तर त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे अमरवेल. MCQ लक्षात ठेवायचा आहे. अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा पॉईंट एक आहे, बुरशीमध्ये हरितद्रव्य नसते. समजलं, बुरशीमध्ये क्लोरोफिल नसते. आणि थर्ड एक पॉईंट आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. हे 3 पॉईंट लक्षात असू द्यात. चला, आता ह्या चार्टमध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. हा सिद्धांत महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ओके, परत रिपीट होऊ शकतो. काय सिद्धांत आहे बघा, की सक्षम तोच टिकेल आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, असे 2 सिद्धांत इथे दिलेला आहे. आता सक्षम तोच टिकेल सिद्धांत काय आहे, तर इथे दिलेला आहे बघा. चार्ल्स डार्विन हे जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात सक्षम होते, तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत असे म्हणतात. समजलं, स्टेटमेंट लक्षात ठेवा. परत जर रिपीट झाला प्रश्न तर चुकायला नको. आणि दुसरं एक आहे बघा, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जर जन्माला आला व तो टिकू शकला, तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. तर हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. समजलं. चला, आता आपण नेक्स्ट जाऊ. बघा, ओके, हां, आता हा जो पॉईंट आहे ना, हां, तर हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न पण आलेला आहे, मी इथे घेतलेला आहे PYQ. तर हा PYQ ग्रुप बी मेन्स 2024ला विचारलेला होता. तुम्हाला मी सांगते आता. बघा, हा जो चार्ट दिलेला आहे, आपले जे वर्गीकरणाची जी पद्धत आहे, वर्गीकरणाची पद्धत, त्यामध्ये ते वर्गीकरण कसं केले जाते, तर इथे महत्त्वाचं दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा वर येते सृष्टी, त्याच्याखाली फायलम, ज्याला आपण संघ म्हणतो. त्यानंतर वर्ग, क्लास, त्याच्याखाली गण येतो म्हणजे ऑर्डर. त्यानंतर मग कुल, ज्याला आपण फॅमिली म्हणतो. त्याच्याखाली परत प्रजाती आणि लास्टला जाती, ज्याला आपण काय म्हणतो, स्पेसीज. तर प्रश्न कसा आलेला इथं बघा, वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा. आता प्रश्न पण कसा विचारलेला आहे, की पहिले 2 हे दिलेलेच नाही आहेत, मधलेच विचारलेले आहेत. इथे दिलेला आहे बघा, पहिला दिलेला आहे गण, दुसरा आहे वर्ग, क प्रजाती आणि ड कुल. आता तुम्हाला काय करायचं आहे, पदानुक्रम लावायचा आहे. आता तुम्हाला जर हे मराठीत समजलं नसेल, तुम्ही काय करायचं, इंग्लिशमध्ये बघायचं आहे. आता इथे जो क्रम दिलेला आहे बघा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसीज, हे लक्षात ठेवायचं आहे. किंगडमच्या वर डोमेन पण असतो. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा, ऑर्डर, क्लास, जिनस आणि फॅमिली. तर पहिल्यांदा काय येणार इथं सांगा बरं, क्लास. क्लास कुठे आहे, तर बी. तर बी स्टार्टिंगला येणार. बी सुरुवातीला असणारे किती ऑप्शन आहेत बघा, इथे ए सुरुवात आहे त्यामुळे हा गेला. ओके, इथे सी सुरुवात आहे त्यामुळे हा पण गेला. समजलं, इलिमिनेट झाले. त्यानंतर काय येणार आहे बघा, क्लास नंतर काय येणार आहे, ऑर्डर. आहे का ऑर्डर, ए आहे. मग ए बघा, बी नंतर ए येणार म्हणजे हा ऑप्शन, थर्ड ऑप्शन येणार आहे. समजलं. आता हा प्रश्न तुमचा 7वी स्टेट बोर्ड मधून कव्हर झालेला आहे. समजलं. आणि परत हा एक चार्ट दिलेला आहे बघा, सजीव आणि त्यांची वैज्ञानिक नावं.
तर हे लक्षातच ठेवायचं आहे, कारण स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. कुत्रा यासाठी काय आहे ते वैज्ञानिक नाव? कॅनिस फॅमिल्यारिस. समजलं? कॅनिस फॅमिल्यारिस. गाय यासाठी बोस टॉरस. त्यानंतर जास्वंद यासाठी हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. आणि ज्वारीसाठी सारगम वल्गेर. लक्षात ठेवायचं हे MCQ आहेत. परत जर रिपीट झालं तर हे तुम्हाला विचारतील. समजलं? चला नेक्स्ट. कार्ल लिनेसची द्विनाम पद्धती. लक्षात ठेवा इथेच आहे. कार्ल लिनेसची कुठली आहे? द्विनाम पद्धत. लक्षात ठेवा. आता यामध्ये द्विनाम जी पद्धत आहे ती कोणी मांडलेली आहे? कार्ल लिनेसने. यामध्ये MCQ मी तुम्हाला सांगते बघा. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. आणि या नावात 2 संज्ञा आहेत. तर त्या 2 संज्ञा कुठल्या बघा? पहिली संज्ञा जी आहे ती प्रजाती दर्शवते. तर दुसरी संज्ञा ही काय आहे? जात. समजलं? प्रजाती आणि जात. आणि आंतरराष्ट्रीय नामांकन संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने काय केलेत? वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहे. हे समजलं? आता हा एक चार्ट दिलेला होता स्टेट बोर्डमध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवा. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन साजरा केला जातो. किती? 29 एप्रिल ही डेट लक्षात ठेवायची आहे. चला आता यामध्ये MCQ मी तुम्हाला सांगते बघा. मुळांचे 2 प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे सोटमूळ आणि दुसरा आहे तंतुमय. आपण मागच्या 6वी मध्ये पण बघितलेले होते. सोटमूळ आणि तंतुमय. तर यामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असतं. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात. हे लक्षात ठेवायचे आहे. समजलं? चला नेक्स्ट बघा. आता पानं जे असतात पर्णपत्र त्यामध्ये पण दिलेलं आहे. पिंपळाचे जे पर्णपत्र आहे ते जाळीदार आहे. पिंपळाचे कसे आहे? जाळीदार. आणि दुसरं आहे मका. मक्याचे जे पर्णपत्र आहे ते समांतर शिराविन्यास आहे. कसं आहे? समांतर. तर हे MCQ लक्षात ठेवायचे आहे. चला नेक्स्ट. आता फूल, फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये बघा हे दिलेलं आहे फूल. ओके. तर ह्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते बघा. निदलपुंज आणि दलपुंज. पुंजला काय म्हणतात? कॅलेक्स. आणि दलपुंजला काय म्हणतात? कोरोला. समजलं? आता यामध्ये बघा निदलपुंज म्हणजे काय बघा? कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात या. ओके. आणि दलपुंज बघा. दलपुंज हा पाकळ्यांनी बनलेला असतो, ज्याला आपण पेटल्स म्हणतो. दलपुंज हा पाकळ्यांनी बनलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे बघा. पुमंग आणि जायांग. पुमंग हा पुल्लिंगी भाग आहे. पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे, लक्षात ठेवा. आणि गायनोशियम ज्याला आपण जायांग म्हणतो हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे, लक्षात ठेवा. हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे. एवढ्या गोष्टी इथे लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट. हे बघा. माहित आहे का तुम्हाला? परत चार्ट आलेला आहे. महत्वाचं काय बघा. सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे किती असतो? 101400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे काय दिले बघा. वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासून उंच जाताना काय होतो? कमी होतो. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे ते बघा. असे होऊन गेले. शास्त्रज्ञाबद्दल माहिती दिलेली आहे. काय दिलेलं आहे बघा. बर्नॉली हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते. 1726 साली त्यांनी काय केलेलं आहे? एक महत्वाचे तत्व मांडलं. काय मांडलेलं आहे? हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो. इनव्हर्स रिलेशन आहे. हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो. आणि या उलट जर हवेचा वेग कमी केला तर काय होतो? दाब वाढतो. हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोण? डॅनियल बर्नॉली. कधी? 1726 साली. ही गोष्ट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. हे एक महत्वाचं आहे. पाण्याचे असंगत वर्तन कशाला म्हणतात? तर हे तुम्ही वाचून घ्या. पाण्याचे असंगत वर्तन हा पॉइंट तुम्ही वाचून घ्यायचा आहे. माहीत असायला पाहिजे तुम्हाला फक्त म्हणून. ओके. चला नेक्स्ट. ओके. आता पाण्याची घनता म्हणजे काय ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि अजून एक MCQ आहे की बर्फ हा पाण्यावर का तरंगतो? तर याचे एक्सप्लेनेशन देखील इथे दिलेले आहे. तर का तरंगतो बघा. बर्फ पाण्यापेक्षा हा काय आहे? हलका आहे. आणि जेव्हा पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो तेव्हा मूळच्या द्रवरूपापेक्षा तो हलका होतो. आणि पाणी गोठताना म्हणजे त्याचे स्थायू अवस्थांतर होताना त्याचे आकारमान काय होते? वाढते. आणि व बर्फाची घनता काय होते? कमी होते.
म्हणून तो काय करतो, पाण्यावर तरंगतो. समजलं? हे फक्त माहीत असू दे. पण एक महत्त्वाचा इथं आहे, तो हा पॉईंट आहे. पाण्याची घनता म्हणजे काय बघा, पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा परस्पर संबंध. त्याचा फॉर्म्युला दिलाय बघा, घनता इज इक्वल्स टू वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान. समजलं? वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान. तर हे माहीत पाहिजे, कारण MCQ पुढं विचारतात, प्रॉब्लेम्समध्ये हे आपल्याला उपयोगी पडते. त्यामध्ये दिले वस्तुमान हे ग्रॅममध्ये, तर आकारमान हे घन सेंटीमीटरमध्ये मोजतात. युनिट्स पण माहीत पाहिजे तुम्हाला. म्हणून घनता इक्वल टू ग्रॅम डिवायडेड बाय घन सेंटीमीटर. म्हणून घनतेचे एकक काय आहे, ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. MCQ लक्षात ठेवायचा आहे. MCQ लक्षात ठेवायचा आहे. चला नेक्स्ट, सॉइल टेक्स्चर. आता हा सुद्धा जॉग्राफीमध्ये पार्ट येतो, पण आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे म्हणून आपण बेसिक माहिती फक्त पाहूया. काय दिलंय बघा, टेक्स्चर पोत कशाला म्हणतात. आता या वेगवेगळ्या प्रकारचे सॉइलचे हे प्रकार दिलेत मृदा. तर यामध्ये पहिला बघूया आपण रेताड मृदा, ज्याला आपण सँडी सॉइल असे म्हणतो. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे बघा, की ही जी रेताड मृदा आहे, तर यामध्ये वाळूचे किंवा मोठ्या कणांचे प्रमाण हे काय असतं, जास्त असतं. आणि दुसरी एक गोष्ट, त्यामुळे पाण्याचा जलद काय होतो, निचरा होतो. ओके. आणि यातील जे वाळूचे कण असतात ते सिलिकॉन डायऑक्साईड याच्यापासून बनलेले असतात. इथे दिले बघा, सिलिकॉन डायऑक्साईड, ज्याला आपण क्वार्ट्ज म्हणतो. फॉर्म्युला काय याचा, SiO2. याला आपण सिलिका, याला आपण काय, सिलिका असे देखील म्हणतो. लक्षात असू द्या. समजलं? नेक्स्ट आहे पोयटा. पोयटा म्हणजे सिल्ट सॉइल. आता याचं उदाहरण काय बघा, की पोयटा मृदेतील कणांचा आकार हा काय असतो, मध्यम असतो. आणि दुसरी एक गोष्ट, यामध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. आणि या मृदेला गाळाची मृदा असे देखील म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, पोयटा मृदेला गाळाची मृदा असे म्हणतात, दुसरे नाव. ओके. चला लास्ट आहे क्ले सॉइल, ज्याला आपण चिकन मृदा. ओके. तर यामध्ये बघा, यामध्ये मातीचे सूक्ष्म कणांचे भरपूर प्रमाण असते. ही गुळगुळीत आपल्याला लागते. तसेच या चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील जास्त असते, अधिक असते. समजलं? तर हे एवढेच पॉईंट लक्षात ठेवा. चला नेक्स्ट सांगितले उपयुक्त मृदेचे काही प्रकार सांगितले. तर या मृदेचे प्रकार आणि त्याचे उपयोग कशा कशा ठिकाणी होतो तुम्हाला माहिती आहे. चिनी मृदा, ज्याला आपण केओलिन म्हणतो, लक्षात ठेवा. हा दुसरा वर्ड लक्षात ठेवा. पांढऱ्या रंगाची असते, एवढंच लक्षात ठेवा. शाडूची मृदा सर्वांना माहिती आहे, मूर्ती बनवण्यासाठी आपण शाडूची मृदा यूज करतो. त्यानंतर टेराकोटा मृदा. ओके. यापासून कुंड्या असतील, सजावटीच्या वस्तू असतील, तर या मृदेपासून आपण बनवू शकतो. त्यानंतर मुलतानी मृदा. मुलतानी मृदा सर्वांना माहिती आहे, जी सौंदर्य प्रसाधनात काय करतात, वापरतात. समजलं? चला आता नेक्स्ट बघा, असे होऊन गेले. परत बघा, डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेन्सन्स यांनी काय केलेलं आहे, की आयनांच्या संहतीवर आधारित पीएच, ज्याला आपण सामू म्हणतो, ती संकल्पना त्यांनी काय केलेली आहे, मांडले. आणि त्यांनी काय केले, मातीचा सामू ठरवण्यासाठी, मातीचा पीएच ठरवण्यासाठी त्यांनी इथे दिलेलं आहे बघा, पाणी व माती यांचं प्रमाण 1:2 मध्ये घेतलेलं आहे. कसं, पाणी आणि माती यांचं प्रमाण 1:2 मध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानुसार त्याने एक परीक्षण केलं आणि त्यानुसार मृदेचे त्यांनी 3 प्रकार आढळले. आणि ते कुठले आढळले 3 प्रकार, पहिला आहे ॲसिडिक मृदा, ज्याला आपण आम्लयुक्त म्हणतो. दुसरे आहे उदासीन आणि तिसरे आहे आम्लारी धर्मी, ज्याचा पीएच त्यांनी सांगितलेला आहे बघा. बघा, आम्लयुक्त मृदा आहे, त्याचा पीएच किती आहे, 6.5 पेक्षा कमी आहे. उदासीन आहे त्याचा 6.5 ते 7.5. आणि आम्लारी धर्मी जी आहे ती 7.5 पेक्षा जास्त, असं त्यांना आढळलेलं आहे. ओके. चला आता माहित आहे का तुम्हाला, इथं पण परत चार्ट आहे बघा. चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे आणि हे चीनमध्ये सापडते, म्हणून याला चिनी माती असं नाव दिलेलं आहे. समजलं? बेसिक आहे. चला नेक्स्ट. हा आता हा एक बघा MCQ लक्षात ठेवा. 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन. त्यानंतर प्रकाश संश्लेषण आपण 6वी मध्ये पाहिलेलं होतं. फक्त मला एकच गोष्ट इथे सांगायची आहे, की प्रकाश संश्लेषणची जी रिॲक्शन आहे ती ही महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. 6CO2 + 6H2O गिव्स ग्लुकोज. C6H12O6 + 6O2 ऑक्सिजन काय करतो, बाहेर पडतो.
तर ही रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि आणखी एक पॉईंट इथे दिलेला आहे बघा. पानाबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही वनस्पतींच्या इतर भागात, इतर खोडामध्ये सुद्धा होते, कारण त्यामध्ये काय असतं, हरितद्रव्य असतं. समजलं? तर हे पॉईंट इथे महत्वाचे आहे. आणि अजून एक आहे, पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणजे ज्याला आपण स्टोमॅटो म्हणतो. पानावर जी छिद्रे असतात त्याला आपण काय म्हणतो, स्टोमॅटा. हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा. आता वनस्पतीमधील वहन संस्था आहेत बघा. वनस्पतींमधील हे वहन संस्था आहे. हे जे ब्ल्यू मध्ये दिसतात ना, ह्याला म्हणतात जलवाहिनी. काय म्हणतात? जलवाहिनी. आणि जे पिंक मध्ये दिसतात त्याला म्हणतात रसवाहिनी. तर या दोघांचं कार्य काय आहे ते इथे दिलेले आहे. काय दिले बघा. वनस्पतीमध्ये जलवाहिनी व रसवाहिनी अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था आहेत. ओके. आता जलवाहिनी म्हणजे काय, ज्याला आपण झायलेम म्हणतो, आणि रसवाहिनी म्हणजे काय, फ्लोएम. आता यांचं कार्य काय दिलेलं आहे बघा. जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवलं जातं. बघा इथे डायरेक्शन दिलेले आहे. जलवाहिनी काय करते, मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांना ती पोहोचवते. आणि पुढे काय दिले बघा. तर प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेले अन्न रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जातं. समजलं? तर एवढंच लक्षात ठेवा त्यांचं कार्य काय आहे. पुढे डिटेलमध्ये आपल्याला हे येणार आहे. चला हे खूप महत्वाचं आहे बघा. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये बघा वनस्पती कर्बोदके तयार करतात. कर्बोदके म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स. तर हे कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे लक्षात ठेवायचं आहे. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार होतात. कार्बोहायड्रेट्स लक्षात ठेवा. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन लक्षात ठेवा. आणि पुढे एक पॉईंट दिलेला आहे, प्रोटीन्स. प्रोटीन्स कशापासून तयार करतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. लक्षात ठेवा, हा एमसीक्यू आहे. प्रोटीन्स, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. समजलं? तर हे पॉईंट इथे लक्षात असू द्यात. आता दुसरी एक गोष्ट आहे बघा. हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपात असतो, बरोबर आहे. परंतु वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. तर त्यासाठी काय होतं, स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे हे गरजेचं असतं. आणि नायट्रोजन स्थिरीकरण जैविक व वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीमध्ये होतं. आता एक एमसीक्यू तुम्हाला मी देते. नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण, यामध्ये दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. त्यामधला एक महत्वाचा एमसीक्यू आहे, तो म्हणजे रायझोबियम. लक्षात ठेवा, रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. लक्षात ठेवा, रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पती यांच्या मुळावरील असलेल्या गाठींमध्ये असतात. आणि अजून एक एमसीक्यू आहे बघा. मातीमधील ॲझॅटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. हे दोन एमसीक्यू इथे लक्षात असू द्या. हा एमसीक्यू येऊन गेलेला आहे. चला नेक्स्ट, सहजीवी पोषण, ज्याला आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन असे म्हणतो. त्यामध्ये एक लक्षात घ्या, एक्झाम्पल दगडफूल, लायकेन. सहजीवीमध्ये कोण येते, लायकेन. आणि दुसरं एक आहे परपोषी वनस्पती, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. आपण बघितले, यामध्ये उदाहरणे लक्षात घ्या. हेटेरोट्रॉपिक मध्ये बांडगुळ, अमरवेल, हे एमसीक्यू आहेत. तर हे आहे बघा बांडगुळ, दिसतं का इमेज? ओके. चला नेक्स्ट, कीटकभक्षी वनस्पती. एक्झाम्पल लक्षात घ्या. कीटकभक्षी वनस्पतीला काय म्हणतात, इन्सेक्टिओरस प्लांट. इन्सेक्टिओरस प्लांट, इन्सेक्टिओरस प्लांट्स मध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या, ड्रॉसेरा बर्मानी. ही जी कीटकभक्षी वनस्पती आहे, तर बघा ही आहे ड्रॉसेरा बर्मानी. बर्मन हे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी शोधून काढलेलं आहे, म्हणून त्यांच्या स्मरणात सन्मानार्थ काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. समजलं? आणि मृतोपजीवी वनस्पतीमध्ये ज्याला आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतो, ओके, बुरशी आणि भूछत्रे ही यामध्ये एक्झाम्पल्स येतात. म्हणजे ह्या वनस्पती काय असतात, सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर ह्या अवलंबून असतात. समजलं? मृत अवशेषावर काय असतात, या अवलंबून असतात. तर ही एक्झाम्पल्स लक्षात घ्या, एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात. ओके. चला नेक्स्ट. आता ही पोषक द्रव्ये दिलेले आहेत आणि पोषक द्रव्यांच्या अभावामुळे कोणते रोग होतात, तर हे इथे सांगितलेलं आहे.
तर यातलं महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी बघा. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेशियम आणि लोह हे हरितद्रव्य निर्माण करतात, समजलं. आणि फॉस्फरस लक्षात घ्या, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी कोण लागतं? फॉस्फरस. हे लक्षात असू द्या. त्यानंतर हा एक नवीन पॉइंट आहे बघा. अँट इटर हा एक मध्य व दक्षिण अमेरिकेत मूळ स्थान असणारा प्राणी आहे आणि तो मुंगी अस्वल या नावाने काय केला जातो? ओळखला जातो. चला नेक्स्ट. हा, जागतिक अन्न सुरक्षा दिन हा 16 ऑक्टोबरला असतो. MCQ लक्षात ठेवा. आणि दुसरी एक गोष्ट कोण काय करते ही एक गोष्ट लक्षात ठेवा. FSSAI फसाई याची जी स्थापना आहे बघा 2006च्या कायद्यानुसार. समजलं. फसाईचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे काय आहे सांगा. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर हा याचा फुल फॉर्म आहे. हे लक्षात असू द्या. दिलेलं आहे स्टेट बोर्डमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे असे होऊन गेले. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जी पद्धत आहे ती कोणी केलेली आहे विकसित? लुई पाश्चर यांनी केलेली आहे. समजलं. चला नेक्स्ट. हे बघा माहित आहे का तुम्हाला, महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदा व बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरणीयन करणारी संयंत्रे ही केंद्रे उभारलेली आहेत. स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे म्हणून माहित पाहिजे. हा, आता अन्न भेसळ कशी शोधा. तर यामध्ये महत्वाचा एक MCQ तुम्हाला सांगते बघा की दूधमध्ये जी भेसळ आहे ती पाणी टाकून केली जाते बघा. आणि त्यानंतर मिरची पावडर जी आहे ती विटांची भुकटी. ओके. एक MCQ तुम्हाला सांगते बघा नवीन. हळद पावडर आहे त्यामध्ये काय करतात? मेटॅनिल येल्लो. तर ही भेसळ काय करतात त्यांनी टाकतात हळदच्या याच्यामध्ये. कुठली? मेटॅनिल येल्लो. हे लक्षात ठेवा. आणि जे रवा आहे रवा आपला त्यामध्ये काय करतात? लोह कण ऍड करतात. काय करतात? लोहाचे कण ऍड करतात. हे फक्त एवढे ते लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट. हा, आता हा फिजिक्स चालू झालेला आहे. फिजिक्समध्ये बघा अदिश राशी आणि सदिश राशी ज्याला आपण स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. तर यामध्ये अदिश राशी म्हणजे काय आणि सदिश राशी म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. आणि मेन यामधील एक्झाम्पल्स तुम्हाला माहित पाहिजे. आता अदिश राशी आहेत ती फक्त परिमाणाच्या साह्याने व्यक्त करता येते. स्केलर क्वांटिटी कशाच्या साह्याने? ते परिमाण. तर वेक्टर क्वांटिटी ही परिमाण आणि दिशा दोन्हीच्या साह्याने व्यक्त करता येते. तर यामधले एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. इथे दिलेलं आहे. लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य या सर्व राशी अदिश राशी आहेत. लक्षात ठेवा. MCQ आहे. त्यानंतर सदिश राशी मी सांगितले परिमाण व दिशा या दोन्हीच्या साह्याने व्यक्त करणारी ही राशी आहे. यामध्ये लक्षात ठेवा MCQ विस्थापन आणि वेग इथे दिलेला आहे. अजून भरपूर येतात. पुढे पुढे जाईल तसं ते आपण ऍड करत जाऊया. पण 7वीच्या स्टेट बोर्डमध्ये जे दिले ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके. चला आता वस्तुमान म्हणजे काय दिलेलं आहे बघा इथं. पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान असे म्हणतात. आणि वस्तुमान ही काय आहे? अदिश राशी आहे. म्हणजे कुठली? स्केलर क्वांटिटी आहे. वस्तुमान ही स्केलर क्वांटिटी आहे. त्यानंतर पुढे दिलेला आहे बघा. वस्तुमान हे ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात. लक्षात ठेवा प्रत्येकाचे युनिट्स हे फिजिक्समध्ये माहीत पाहिजेच तुम्हाला. ओके. चला नेक्स्ट. हा, आता वजन आणि वस्तुमान यामध्ये फरक आहे. आता वजन म्हणजे काय बघा, ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून ते काय आहे? वस्तुमान आहे. समजलं. ज्या वस्तू आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो त्या काय आहेत? वजन नसून ते काय आहेत? वस्तुमान आहे. आणि वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल हे कार्य करतं त्याला आपण वजन असे म्हणतो. बघा आता इथे दिलेलं आहे वजन ही सदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे म्हणजे वेक्टर क्वांटिटी आहे. आणि पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळी भरते. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता इथे जे मापन पद्धती दिलेल्या आहेत MKS सिस्टीम आणि CGS सिस्टीम हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात घ्या. MKS सिस्टीम लांबी मीटरमध्ये
वस्तुमान किलोग्रॅममध्ये, तर काळ म्हणजेच वेळ ही सेकंदमध्ये मोजतात. तसेच CGS मध्ये आपण काय करतो, लांबी ही सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान हे ग्रॅममध्ये आणि काळ हे सेकंदमध्येच मोजतात. वेळ किंवा काळ ह्याचं युनिट MKS आणि CGS सिस्टीममध्ये सेमच आहे, सेकंद. समजलं? चला नेक्स्ट. आता माहित आहे का तुम्हाला, हे वाचून घ्या. आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असतं. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्यामुळे तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी काय असतं, सारखेच असतं. समजलं? जिथे MCQ येते तिथे मी तुम्हाला सांगत जाईल. आता हे बघा, आता एक लक्षात घ्या. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती सध्या जगभरात वापरली जाते आणि यालाच आपण मेट्रिक पद्धत असे म्हणतो. समजलं? तर यामधले बघा काही दिलेले आहेत. लांबी आपण मीटरमध्ये मोजतो, वस्तुमान किलोग्रॅममध्ये आणि काळ सेकंदामध्ये. समजलं? तर ही गोष्ट महत्वाची आहे. ओके. तर नेक्स्ट बघा. आता हा एक स्टेट बोर्डमध्ये चार्ट दिलेला होता. 1 TMC पाणी म्हणजे किती, तर इथे दिलेलं आहे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी. 1 घनफूट म्हणजे किती, 28.317 लिटर. समजलं? आणि 1 TMC म्हणजे किती, तर एवढे लिटर म्हणजे 28.317 अब्ज लिटर. तर हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे म्हणून घेतलेलं आहे. आता इथे दिलेलं आहे अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय. ओके. अंतर म्हणजे काय बघा, एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेले, ओके, म्हणजे काय, अंतर होय. आणि विस्थापन म्हणजे काय, एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. दोघांची युनिट सेम आहेत. दोघांची युनिट काय आहेत, सेम आहेत. समजलं? इथे दिले बघा. अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक हे मीटर आहे. काय आहे, मीटर आहे. आणि वेग म्हणजे काय बघा, वेग म्हणजे काय, विस्थापन डिवायडेड बाय त्या विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजे काय, वेग. आता याच्यावर MCQ PYQ आलेला, सॉरी मागची जी एक्झाम झाली आपली ग्रुप बी मेन्स, त्याला आला होता, तो तुम्हाला मी दाखवते बघा. हा आहे MCQ. हा ग्रुप बी मेन्स 2024 ला विचारलेला होता. बघा, लांबी, भौतिक राशी आणि त्यांचे एकक दिलेले आहेत. लांबी कशामध्ये करतात सांगा बरं, लांबी ते सेंटीमीटर म्हणजे एचं बी येणार, एचा बी म्हणजे हा एकच ऑप्शन आहे म्हणून ऑप्शन नंबर 4. समजलं? बघा, एकच जरी माहित असेल तरी येणार. वस्तुमान कशामध्ये येणार सांगा, ग्रॅम, वेळ सेकंद आणि तापमान केल्विन. आता मागे जो आपण चार्ट पाहिलेला होता त्यामध्ये ह्या 3 राशी होत्या, लांबी, वस्तुमान आणि वेळ. पाहिजे तर बघा इथे, हे बघा, लांबी, वस्तुमान आणि वेळ किंवा काळ. सेम PYQ आता जो ग्रुप बी ला आलेला होता तो या 7वीच्या बेसवर तुम्हाला सुटू शकतो. समजलं? असे बरेच क्वेश्चन्स आहेत PYQ की जे स्टेट बोर्ड मधून कव्हर होतात. मी असं म्हणत नाही की सर्वच प्रश्न हे स्टेट बोर्ड मधून कव्हर होतात, असं नाही. काही 2-4 प्रश्न आहेत ते ॲडव्हान्स लेवलचे असतात. पण बेसिक जे प्रश्न आहेत ते स्टेट बोर्ड मधून 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या स्टेट बोर्ड मधून हे कव्हर होतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, त्वरण म्हणजे काय. त्वरण म्हणजे काय बघा, वेगातील बदल डिवायडेड बाय त्या बदलास लागलेला कालावधी. त्वरणला आपण इंग्लिशमध्ये ॲक्सेलरेशन असे म्हणतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे, त्याला जडत्वाचा नियम असे आपण म्हणतो. काय आहे बघा, एखाद्या वस्तूला बघा, वस्तूवर कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं, बल लावले नसताना सुद्धा वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. तिला गती दिली तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. हा न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम आहे. तर दुसरा नियम आपण माहिती आहे तुम्हाला, F = ma. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे. समजलं? थर्ड लॉ काय आहे. त्यानंतर बघा, वर्क म्हणजे काय बघा, वर्क बलाने केलेले बघा कार्य म्हणजे काय,
वस्तूला लावलेले बल मल्टिप्लाय त्या बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजे काय आहे? कार्य. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा पॉईंट का घेतलेला आहे? याच्यावर एक्झाम्पल येऊ शकतात म्हणून घेतलेला आहे. आणि SI पद्धतीमध्ये या कार्याचे एकक काय आहे? जूल. लक्षात ठेवा, वर्कचे एकक काय? जूल. तर बलाचे काय आहे? न्यूटन. आणि विस्थापन हे मीटर. समजलं? आणि CGS पद्धतीत कार्याचे एकक हे काय आहे? अर्ग. काय आहे? अर्ग. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी नावे कोण दिलेली आहेत? बेंजामिन फ्रँकलिन. कोण दिलेलं आहे? बेंजामिन फ्रँकलिन यांनी दिलेलं आहे. हे MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर हे एक दिलेलं आहे बघा, प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या काय असतो? उदासीन असतो. कारण बघा त्यातील धन व ऋण प्रभाराचे प्रमाण हे काय असते? समान असते. ही गोष्ट इथे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट पॉईंट बघा, इथे काय दिलेलं आहे एवढंच इथे लक्षात ठेवा. हे जे थॉमस ब्राऊन आहेत 1646 मध्ये, त्यांनी काय केले? इलेक्ट्रिसिटी हे काय केलेलं आहे? नाव दिलेलं आहे. हे तुम्ही वाचून घ्या. ओके, हे थॉमस ब्राऊन. त्यानंतर दुसरी एक गोष्ट बघा, आपण मागच्या 6वी मध्ये पण पाहिलेलं होतं की विद्युत प्रभारी जी वस्तू आहे प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. आणि समान विद्युत प्रभारामध्ये काय असतं? प्रतिकर्षण असतं. म्हणजे काय असतं? रिपल्शन असतं. तर पुढे काय दिलेलं आहे? विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं, आकर्षण असतं. ओके, पण विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण हीच कसोटी आपण यूज करतो. हे लक्षात असू द्या. हे वाचून घ्या तुम्ही. ओके, चला नेक्स्ट बघा, असे होऊन गेले. आता ही एक स्टोरी थोडक्यात दिलेली आहे. तुम्ही वाचून घ्या काय आहे. फक्त मी एक MCQ तुम्हाला सांगते की 1752 मध्ये जे बेंजामिन फ्रँकलिन होते त्यांनी काय केलेलं आहे बघा, वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. वीज हे काय आहे? विद्युत प्रभाराचं काय आहे? रूप आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आता आपण उष्णता हा टॉपिक बघणार आहे. आता उष्णता टॉपिकमध्ये महत्त्वाचे पॉइंट्स हे काय आहे बघा, जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू काय होते? थंड होते. आणि यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते हे आपल्याला माहिती आहे. उष्णतेचे संक्रमण म्हणजेच काय? उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. तुम्हाला MCQ सांगते. आता हे कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शन म्हणजे काय? पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास पदार्थाचे बघा वहन असे म्हणतात. कंडक्शन म्हणजे काय? वहन. MCQ अजून मी तुम्हाला सांगणार आहे, पुढच्या पेजवर आहे बघा. आता सांगते. अभिसरण म्हणजे काय? हे वाचून घ्या. अभिसरण म्हणजे काय? उष्णतेचे अभिसरण म्हणजे काय? तर बघा इथे दिलेलं आहे, पोटॅशियम परमॅग्नेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच ओळखता येतात. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते, त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते, त्याला उष्णतेचे अभिसरण म्हणतात. MCQ मी तुम्हाला अजून सांगणार आहे. MCQ काय आहे हे गोष्ट लक्षात ठेवा. हे जे अभिसरण आहे, हे जे कन्व्हेक्शन आहे, हे कन्व्हेक्शन द्रव आणि वायुरूप या पदार्थांमध्येच होते. द्रव आणि वायुरूप या पदार्थांमध्येच होते. पुढे एक अजून एक पॉइंट आहे, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. हे लक्षात ठेवा. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. निर्वात पोकळीमध्ये ते शक्य नाही. ओके, तर हा पॉइंट लक्षात असू द्या. त्यानंतर इथे दिले बघा, उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते, याला वायूंचे प्रसरण म्हणतात. उष्णता दिल्यामुळे वायूचं काय होतं? आकारमान वाढतं, त्याला वायूचं काय म्हणतात? प्रसरण म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होतं, त्याला वायूचे आकुंचन म्हणतात. समजलं? हे पॉइंट लक्षात घ्या. त्यानंतर जे आपले थर्मास फ्लास्क आपला असतो ना, थर्मास फ्लास्क बघा, सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्याने 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क हा तयार केलेला आहे. आणि या थर्मास फ्लास्कलाच आपण ड्युआर फ्लास्क असे म्हणतो. हे ते दिलेलं आहे बघा, त्यालाच आपण ड्युआर फ्लास्क असे म्हणतो. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी याचा वापर आजही करतात. समजलं? सर्वजण करतो आपण याचा वापर. त्यानंतर हे वाचून घ्या,
द्रवाच्या बाबतीत काय होतं हे तुम्हाला मी वायूच्या बाबतीत सांगितलं. द्रवाच्या बाबतीत काय होतं हे तुम्ही वाचून घ्या. चला नेक्स्ट, थर्मास फ्लास्कचे कार्य इथं दिलेलं आहे. हे पण बघा की पदार्थ गरम का राहतो याचं कार्य पण दिलेलं आहे. कोण काय करतं हे महत्वाचं आहे. बघा, भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना ही 1976 साली केलेली आहे. तर ही गोष्ट इथे MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर 6 ऑगस्ट 2010 रोजी ढगफुटी लडाखमधील लेह येथे झालेली होती. ढगफुटी कधी झाली होती? 6 ऑगस्ट 2010 मध्ये लडाखमधील लेह इथे झाली होती. आणि 26 जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये झालेली ढगफुटीची घटना ही सर्वांच्या लक्षात राहील अशी विलक्षण होती. मुंबईमध्ये कधी झाली होती? 26 जुलै 2005. या तारीख लक्षात ठेवा. आधी मेन्सला विचारलेले होते हे प्रश्न. परत चुकून जर फॅक्टमध्ये विचारला तर हा स्टेट बोर्डमधून तुमचा कव्हर होईल. ह्या 2 तारखा इथे लक्षात ठेवा. आता थर्मास फ्लास्कचे आपण कार्य बघू. काय कार्य दिलेलं आहे? जेव्हा एखादा उष्ण पदार्थ थर्मास फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळी चकचकीपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा ती आतच परावर्तित होते, म्हणजे तिचे प्रारण होत नाही. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही. हा पॉइंट नोट करून घ्या. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन हे होत नाही दिलेलं आहे. व अभिसरणही होत नाही. अभिसरण पण होत नाही. कन्व्हेक्शन देखील होत नाही. निर्वात पोकळीमध्ये शक्य नाही. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते, हे गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागांकडेही संक्रमित होत नाही आणि आतल्या आतच ती दीर्घकाळ राहते, म्हणून तो पदार्थ गरम राहतो. समजलं? हे आहे थर्मास फ्लास्कचं कार्य. याला आपण ड्युआर फ्लास्क देखील म्हणतो. ओके, चला नेक्स्ट. ओके, नेक्स्ट कोण काय करते ही गोष्ट लक्षात घ्या इथे. तर इथे काय दिलंय बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था ज्याला आपण UNDP ही जी स्थापना कधी केली? 1965 साली. समजलं? UNDPची कधी स्थापना? 1965. ही लक्षात असू द्या. आणि आणखी एक लक्षात घ्या पॉईंट, 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. समजलं? आणि यामध्ये बघा, हे वाचून घ्या तुम्ही. सर्वच विजा या जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा या आकाशातच असतात आणि 5% विजा या जमिनीपर्यंत पोहोचतात. समजलं? जे जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ते पॉईंट नोट डाऊन करून घ्या किंवा ते पॉईंट काय करा, वारंवार रिव्हिजन करा. कारण स्टेटमेंटमध्ये कुठलंही वाक्य हे सेंटेन्स एक्झामला पडू शकते. समजलं? आणि हे जे दिन दिलेले आहेत, दिवस कधी केला जातो? जागतिक मृदा संवर्धन दिन असेल, हे बघितलं आपण. 13 ऑक्टोबरचा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन. असं प्रत्येक इयत्तामध्ये तुम्हाला येते जाणार. एका ठिकाणी तुम्ही ते लिहून घेऊ शकता. ओके, तर चला, इथे आपला पार्ट 1 संपलेला आहे. जवळपास 10 चॅप्टर्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे 10 चॅप्टर्स हे कंटिन्यू करूया. तर हे पार्टमध्ये डिवाइड का केलेलं आहे? कारण लेक्चर खूप लेंदी होतं आणि ते तुम्हाला बघायला बोर पण होऊ नये म्हणून आपण पार्टमध्ये काय केलंय, डिव्हिजन केलेली आहे. तर तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही सजेशन असतील तरी तुम्ही सांगू शकता. ओके, किंवा तुम्हाला काही कुठले पॉईंट्स घ्यायची गरज वाटते, सायन्समध्ये जो टॉपिक अवघड जातो तो देखील तुम्ही या नंबरवर मेसेज करून किंवा कॉल करून सांगू शकता. ओके, तर आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.